आजचा आपला टॉपिक आहे एनाट्रोफोसोविल. ओके, एनाट्रोफोसोविल त्याच्याविषयी आपण थोडीशी त्याची इन्फॉर्मेशन बघणार आहे. आपण त्याचे पार्ट्स आणि त्याची थोडीशी डायग्रामवरून त्याची इन्फॉर्मेशन. ओके, फर्स्ट एनाट्रोफोसोविल म्हणजे काय? ओव्हिल प्रेझेंट इनसाइड ओव्हरी. ओव्हिल हा प्रेझेंट असतो ओव्ह्युरीच्या इनसाइडला, ओव्ह्युरीच्या बाजूला ओव्हिल प्रेझेंट असतो. ओके, इट्स फिमेल रिप्रोडक्टिव्ह, हा एक फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. हा पहिल्या पॉइंटरनच तुम्हाला समजला असेल, हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. ओके, प्रोड्यूस फिमेल गॅमेट कॉल्ड एग्स. प्रोड्यूस फिमेल गॅमेट हा काय करतो? प्रोड्यूस फिमेल गॅमेट कॉल्ड एग्स म्हणजे हा फिमेल गॅमेट थ्रू एक्स प्रोड्यूस करतो. कोणते? एक्स बघितलं लिहिलं बाय एन म्हणजे हेप्लॉइड एक्स फॉर्म करतो. ओके, नंतर वेन चलाजेल एंड प्रेझेंट ॲट अपर साइड अँड मायक्रोफाइल एंड प्रेझेंट ॲट लोअर साइड. चलाजेल एंड बघा, चलाजेल एंड हा चलाजेल एंड प्रेझेंट अपर साइड अँड मायक्रोफाइल एंड प्रेझेंट ॲट लोअर साइड. ओके, आणि नंतर डायग्राम काढायची. डायग्राम सोपी, काहीच नाही डायग्राम मध्ये बरं का मित्रांनो. चलाजेल एंड इथं, नंतर अँटीपोडल सेल आहे, अँटीपोडल सेल, नंतर न्यूक्लियस दाखवायचं. इथं सेंट्रल न्यूक्लियस, सेकंडरी न्यूक्लियस आहे का? हा इथे इम्पॉर्टंट गोष्ट इथं न्यूक्लियस, इथं हा सेकंडरी न्यूक्लियस हेप्लॉइड डिप्लॉइड. इथं इम्रॉय सॅक ही दिसते, ही थर्ड नंबरची ही दिसते लेअर, आय मीन फर्स्ट नंबरची दिसते ही इम्रॉय सॅक आहे. नंतर मायक्रोफाइल एंड तुम्हाला माहितीच आहे. ओके, इथं सायनर्जिड एकदम खाली सायनर्जिड आहे. इथं असं एक ॲरो सारखं बनवायचं आणि सायनर्जिड लिहायचं. हे एक्स फॉर्म होतं इथं. ओके, हे आउटर इंटिग्युमेंट, हे बाहेरचं म्हणजे बाहेरची लेअर म्हणजे आउटर इंटिग्युमेंट, इनरची लेअर म्हणजे इनर इंटिग्युमेंट्स आणि फर्स्ट एकदम सगळ्यात मध्ये लेअर म्हणजे त्याला इम्ब्रॉय सॅक म्हणायचं आपण. ओके, फ्युनिकल हे बघ, हे जे दिसतंय बाहेर निघताना असं याला फ्युनिकल म्हणायचं. ओके, आता पार्ट्स ऑफ याचे मित्रांनो, याचे पार्ट नाही खूप सोपे आहे का, जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही. मी तुला एक शॉर्टकट ट्रिक सांगायची पार्ट लक्षात ठेवण्याची. अँटीपोडल ओव्ह्युल एनाट्रोपस ओव्ह्युल मी ना एनाट्रोपस ओव्ह्युल, चलाजेल एंड हे बघा, चलाजेल एंड, इम्ब्रॉय सॅक, नंतर इंटिग्युमेंट्स. ओके, मायक्रोफाइल एंड. ओके, आणि फ्युनिकल इथे. ओके, बघा कसं लक्षात ठेवायचं माहिती का? चला एबीसीडी येते मला तुम्हाला. ओके, एबीसीडी तुम्हाला चलाजेल एंड बाय सी नंतर काय होतं? सी डी ई येतो ना, म्हणजे मी असं नाही तुम्हाला सिरियल नंबर ABCDE नंतर सी नंतर डी ई येतो असं नाही. सी नंतर डी सोडून ई येतो ना, म्हणजे सी नंतरचा कोणता कॅपिटल असेल नंतरचा, सी नंतर कोणता तो ईच येतो ना समजा. मला लक्षात ठेवायचं सी नंतर इम्ब्रॉय सॅक, सी म्हणजे चलाजेल एंड. ओके, लक्षात ठेवायचं चलाजेल एंड लगेच सी लगे इम्ब्रॉय सॅक, सी नंतर सी ABCD CDE नंतर काय येतो? FGHI. ई नंतर मधले 3 अक्षर सोडून द्यायचे, डायरेक्ट आय वर यायचं लगेच. आय इंटिग्युमेंट्स, आणि इंटिग्युमेंट नंतर एम. आय नंतर काय आपल्याला माहिती आहे, आय नंतर ABCDEFGHIJK LMN OPQ RST LMN ABCDEFGHII LM लगेच मायक्रोफाइल एंड म्हणायचं. आणि फक्त तुम्हाला फ्युनिकल लक्षात ठेवावं लागेल. एम झाला का लक्षात आणायचं. साईडला काय असतं? फ्युनिकल असतं, फ्युनिकल लक्षात द्यायचं तुमच्या. ओके, सोपं आहे, काही नाही एवढं. त्याच्यात पार्ट्स लक्षात ठेवा, त्याचे डायग्राम काढून द्या. ही डायग्राम आली तर एवढी प्रोसेस पार्ट्स आहे, एवढं सगळं आला तर 3 मार्क लिहू शकतो. समजा डायग्राम समजा 2 मार्कला आणि थेरी समजा 1 मार्कला, 3 मार्क लिहू शकतो. सोपं एवढं काही नाही याच्यामध्ये. डायग्रामवरच माहिती द्यायची. जर तुम्हाला समजा वरचं काही आठवण नाही ना, डायग्राम जर माहिती लिहून टाकली तरी तुम्हाला मार्क भेटून जाईल. त्याचं काही एवढं नाही. आणि पार्ट्स तुम्हाला सांगितलंच मी आता, चलाजेल एंड, इम्ब्रॉय सॅक, इंटिग्युमेंट्स, मायक्रोफाइल एंड आणि फ्युनिकल्स. सोपं आहे मित्रांनो, एवढं काही अवघड नाही त्याच्यामध्ये. आपण आता त्याचे पार्ट्स आणि डिटेलमध्ये बघणार आहे आपण. ओके, पार्ट डिटेलमध्ये बघायचे आपल्याला. Friends, this is the parts of Anatropos oovule. Chalagel end, first part. Okay, present at upper side. This is the upper side present असतो. Okay, त्याचा फंक्शन काय? इंटिग्युमेंट्स आर ॲरिसेस फ्रॉम चलाजेल एंड. इंटिग्युमेंट्स आर ॲरिसेस, तर इंटिग्युमेंट्स ते ॲरिसेस असतात फ्रॉम इनिशियल ॲरिसेस फ्रॉम चलाजेल एंड. ओके, इम्ब्रॉय सॅक त्याच्यामध्ये 3 पार्ट्स होतात. अप्पर साइड, मिडल लेअर आणि लोअर साइड. अप्पर साइड 3 अँटीपोडल सेल, अप्पर साइडला काय असतं? 3 अँटीपोडल सेल असतात. त्याला आपण म्हणतो हेप्लॉइड एंड. मिडल साइडला असतात 1 सेकंडरी न्यूक्लियस, 1 सेकंड न्यूक्लियस 2N दॅट इज हेप्लॉइड. अँड लोअर साइडला असतं 1 एक्स हेप्लॉइड अँड 2 सायनर्जिड हे पण हेप्लॉइड असतं, बरोबर. ओके, मायक्रोफाइल एंड प्रेझेंट ॲट लोअर साइड. मायक्रोफाइल एंड हा कुठं प्रेझेंट असतो? लोअर साइड प्रेझेंट असतो. ओके, इंटिग्युमेंट्स. ओके, देर आर टू इंटिग्युमेंट्स. First one inner integument and second one outer integument. Inner integument
and outer integument hence it is said to be integuments ovule. In the integument, outer integument hence it is said to be integuments ovule. Okay. Under funicle. This is placenta which gives nutrition to ovary. This is placenta that gives nutrition to ovary. That's the meaning of funicle. Okay. This is the parts of anatropous ovule. First one chalazial end, second embryonic sac, नंतर micropyle end, नंतर integuments, नंतर funicles. Okay. Thank you. हॅलो फ्रेंड्स, आपण आता बघतोय डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. मित्रांनो, हा टॉपिक IMP टॉपिक आहे आणि जास्त अवघड पण नाही, काही नाही. फक्त डायग्रामवरूनच तुम्हाला ऑब्झर्वेशन करून राईट करायचं. सगळं सोपं, एवढं काही नाही त्याचं. डायग्राम नीट करा. फक्त डायग्राम नीट केली ना तुम्ही, डायग्रामचेच तुम्हाला समजा 2 मार्क पडून जातील. आणि थोडंफार तुम्ही जर समजा डायग्रामवरून माहिती लिहिली ना, त्याच्याच तुम्हाला 2 मार्क ते आरामशी भेटून जाईल. समजा डायग्राम जर तुम्ही समजा एक पेज तरी दिली डायग्रामवरून थोडंफार काहीतरी, ते मार्क भेटून जाईल. सोपे काही एवढं त्याच्यात नाही. फर्स्ट डायग्राम मी असं तुम्हाला डायग्राम एक्सप्लेन करतो. मी मिओसिस घ्यायचा पहिल्यांदा आपण. मेगास्पोरमध्ये सेल हाय फ्लोड असतो. ओके. हा सॉरी डिप्लोइड असतो हा, बरोबर. फर्स्ट मिओसिस इथं म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन करतो डायग्राम मी. फर्स्ट मिओसिस MMC मतलब मेगास्पोर मदर सेल. फर्स्ट मिओसिस, सेकंड मिओसिस इथं 2 कॉल स्टेज, बिकॉज इथे दोन फॉर्म झाले, 2 सेल्स फॉर्म झाली इथं. ओके. परत 2 कॉल स्टेज मध्ये आणि 4th कॉल स्टेज मध्ये काय होतं, याचे परत डिव्हिजन होतं दोघांमध्ये, 2 मल्टिप्लिकेशन होतं दोघांमध्ये, 2 होतं बरं इथं. 4th कॉल स्टेज आपण त्याला 4th कॉल स्टेज म्हणजे. परत इथं 3rd मायटोसिस बरं का, हा थर्ड. सेकंड मायटोसिस होता हा. फर्स्ट मायटोसिस मध्ये 2 सेल तयार झाले. सेकंड मायटोसिस मध्ये 4 सेल तयार झाले आणि 3rd मायटोसिस मध्ये 8 सेल तयार होत आहे बघा. 8 कॉल स्टेज. आणि 8 कॉल स्टेज झाल्यानंतर शिफ्टिंग ऑफ सेल, म्हणजे 3 नसतं नाही, 3 साईडला फक्त मधलं 2 असतं ते पुढे येतं फक्त. 2 फॉर्म होते पुढं. आणि मग पुढं आपलं हे तयार इम्ब्रॉयडरी सॅक तयार होतो. मग हे जे 2 असतात ते एक बॉन्ड तयार करतात, एक बॉन्ड लाईन तयार करतात, म्हणजे एक बॉन्ड तयार होतो. याला सॅक न्यूक्लियस म्हणतात. याला जो बॉन्ड तयार होतो त्याला सॅक न्यूक्लियस म्हणतात. ओके. हे जे खाली जे असतं नाही 3 सेल असतात त्यांना सायनर्जी म्हणायचं. आणि इथंच एग्ज असतो त्यांना एग्ज म्हणायचं. अँटीपोडल सेल म्हणतात त्यांना. ओके, झालं. सोपं यायचं काही नाही. आणि डायग्रामची थोडीशी इन्फॉर्मेशन सांगतोय मी तुम्हाला. आणि डायग्रामवरून कसं लिहायचं तो वेगळा टॉपिक आहे. ही डायग्राम थोडीशी इन्फॉर्मेशन आहे. 3 टाईप आहे त्याचे. ओके. टेक प्लेस फ्रॉम ओव्हरी. याच्यात काय ओव्हरीची गरज पडते त्यांना. टेक प्लेस फ्रॉम ओव्हरी. देर आर डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. देर आर डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल विच अंडरगोज डिव्हिजन टू डिप्लॉइड गॅमेटोफाइट. डिव्हिजन टू विच अंडरगोज डिव्हिजन केली मेगास्पोर मदर सेलची. आणि मेगास्पोर मदरची डिव्हिजन केली आणि डिप्लॉइड गॅमेटोफाइट तयार झाला. ओके. रिक्वायर्ड देअर मायटोसिस अँड रिक्वायर्ड 3 मायटोसिस अँड 1 मिओसिस. इथं कसे रिक्वायर्ड गरज पडली आपल्याला 3 मायटोसिसची आणि 1 मिओसिसची. ओके. आपण याच्यात ह्या डायग्रामच्या डिटेलमध्ये आपण थोडीशी या डायग्रामवरून इन्फॉर्मेशन कशी लिहायची ते बघणार आपण. ओके. फ्रेंड्स, वी आर स्टडीड इन डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. ओके. आता आपण त्याचं बघतोय स्ट्रक्चरवरून आपण कसं त्याची इन्फॉर्मेशन लिहिणार, त्याचं कसं आपण इन्फॉर्मेशन लिहिणार ते आपण बघतोय. ओके. मी सांगतो तुम्हाला आता. स्ट्रक्चर आपण MMC काढलं तिथं. फर्स्ट मायटोसिस, सेकंड कॉस्टेज, दोन सेल तयार होतात त्याच्यामध्ये. सेकंड मायटोसिस मध्ये काय होतं, 4th कॉस्टेज तयार होत्या. 3rd मायटोसिस मध्ये काय होतं, 8 कॉस्टेज होतं. आणि नंतर 8 कॉस्टेज नंतर एक शिफ्टिंग ऑफ सेल होतं. 2 सेल मध्ये येतात आणि पुढं नंतर अँटीपोडल सेल याला अँटीपोडल सेल ते 2 सेल एक बॉन्ड लाईन फॉर्म करतात. एम्ब्रॉयडरी सॅक एक सायनर्जी फॉर्म. ओके. MMC मेगास्पोर मदर सेल विच डिप्लॉइड. इथे एक लक्ष द्या बरं. मेगास्पोर मदर सेल विच डिप्लॉइड इन अ नेचर विच अंडरगोज मिओसिस अँड इट फॉर्म 4 सेल. काय सांगते बघ. मेगास्पोर मदर सेल फर्स्ट मायटोसिस विच अंडरगोज मेगास्पोर मदर सेल विच diploid in nature which undergoes meiosis and it form 4 cell.
आपण लाईक सेकंड कॉस्ट स्टेज मध्ये गेलो. आता सेकंड पॉईंट काय म्हणतो आपला, आउट ऑफ 4 सेल थर्ड मायटोसिस अँड डिजनरेटिव्ह. ओके, आउट ऑफ 4 सेल थर्ड मायटोसिस degenerative, they becomes destroy and one cell is called as functional megasphere. They become destroy, the vacuum cell destroy and one cell is called as functional megasphere, mother cell म्हणता येईल. ओके, this functional megasphere mother cell first mitosis, first cell division, this functional megasphere mother cell undergoes first cell division विषयात आपण बोलतो. ओके, that is mitosis and get mitosis the result is mitosis 2 cell, म्हणजे एक मिनिट, mitosis result is 2 cell फॉर्म होतो. ओके, नंतर 4 सेल पासून. ओके, नंतर अगेन these 2 cell ऑटोमॅटिकली प्रोड्यूस 4 सेल. नंतर परत हे 2 सेल जास्त ऑटोमॅटिक प्रोड्यूस करतात 4 सेल प्रोड्यूस करतात. ओके, 4 सेल प्रोड्यूस करतात. नंतर द 4 सेल प्रोड्यूस 8 सेल फ्रॉम थर्ड मायटोसिस. परत 4 सेल प्रोड्यूस काय करता, 8 सेल प्रोड्यूस करता आणि कशा थ्रू, थर्ड मायटोसिस थ्रू. ओके, आफ्टर दॅट द शिफ्टिंग ऑफ सेल होते बघा इथे. आफ्टर दॅट शिफ्टिंग ऑफ सेल, नंतर आफ्टर द शिफ्टिंग ऑफ सेल इज टेक प्लेस. ओके, फर्दर दिस स्ट्रक्चर डेव्हलप्ड इनटू एम्ब्रॉय सॅक. नंतर हे स्ट्रक्चर डेव्हलप करतं एम्ब्रॉय सॅक, म्हणजे बॉन्ड फॉर्म करून ते एम्ब्रॉय सॅक फॉर्म करतं. अँड दिस एम्ब्रॉय sac contain 8 cell and nucleus. नंतर 8 सेल आणि नंतर कंटेन काय करतो, 8 सेल आणि न्यूक्लियस. बघा इथे 2 इथे 3 6 इथे एक बॉन्ड फॉर्म केला, म्हणजे 8 सेल आणि 8 न्यूक्लियस. ओके, स्ट्रक्चर सोपं, डायग्राम सोपी, एवढं काही नाही. आला तर हा प्रश्न समजा विचारून 4 मार्क विचारू, 4 मार्काच्या वरती नाही विचारणं शक्यतो, आणि 4 मार्काच्या खाली समजा 4 किंवा 3 मार्काला विचारू शकतो जास्तीत जास्त. त्याच्या 3च्या खाली विचारणार नाही आणि 4च्या वरती विचारणार नाही. सोपा प्रश्न, एवढं काही अवघड नाही. त्याच्यामध्ये डायग्राम करून जा फक्त तुम्ही चांगल्या पेपरला. बाकीचे काही नाही, मी पाहिलं तुम्ही डायग्राम सगळं लिहिलं, ते सोपं आहे डायग्रामचं, एवढं काही नाही. ओके, थँक्यू.